आज? बॉईल अंड्याची भुर्जी, धाबा स्पेशल भुर्जी. धाबा स्पेशल भुर्जी. अरे वा, चुलीवरची धाबा स्पेशल भुर्जी. काय काय साहित्य? हे बॉईल केलेले अंडी आहेत, मिरची आहे, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा आणि मीठ. प्रमाण कसं आहे याचं? हे आता 3 अंडी घेतलेत ना, त्याला मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेत आणि 1 टोमॅटो घेतलाय आणि 4 मिरच्या आणि वरून कोथिंबीर टाकायला, तेल आणि तेल 1 4 चमचे आणि चवीनुसार मीठ. आणि हे आहे हळद, ही हळद आहे, हिंग आहे आणि तिखट मसाला आहे. ते 2 चमचे टाकणार मसाला, हळद आणि हिंग आपलं फोडणीला टाकतो ना, सगळ्या याच्यामध्ये आपण हिंग टाकतोच. हळद किती टाकायची? हळद 1 अर्धा टीस्पून. आता मी हे अंडी चॉप करून घेते, बॉईल केलेली आहेत ती. आता व्यवस्थित पेटलेले आहे. आता आपण याच्यात ऑइल टाकूया. आता तेल टाकूया. तापलेलं आहे. मीठ टाकते कांद्यामध्ये, कांदा पटकन शिजेल.
मिरची टाकल्याची. तर जरा परतूया. परतल्यानंतर मग आपण त्याच्यात हळद आणि तिखट मसाला टाकू. आणि ते तिखट मसाला टाकल्यानंतर मग थोडं मीठ टाकायचं. कारण कसं आपण जेव्हा भुर्जी करतो ना त्या अंड्याला मग हे कांद्याला लागत नाही ना मीठ, म्हणून मग आधी आपण मीठ टाकून घेऊ. तर मग ते मीठ सगळीकडे भुर्जीला लागू शकतो व्यवस्थित. तुम्हाला एक टिप्स देते. जेव्हा आपण अंडी उकडायला टाकतो त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं. जेव्हा ती अंडी आपण बॉईल करायला टाकतो तेव्हा तडकतात कधी कधी, म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. मग ते अंडी फुटत नाही पाण्यामध्ये. तर हे हिंग टाकून झालेलं आहे. आता आपण हळद टाकू. आणि ऑप्शन आहे, मसाला तिखट मसाला हवे तर टाकायचं, नाही टाकला तरी चालू शकते. कारण आपण मिरची टाकली ना, मुलं खात असतील तर मग तिखट नको असेल तर मग तिखट मसाला नाही टाकला तरी चालू शकते. आपण मीठ टाकूया. तयार झाली वाटतं भुर्जी. झाली, तयार आहे भुर्जी तयार. पण जरा आता कोथिंबीर टाकू त्याच्यावर. चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर छान लागते. आपली बॉईल अंडा भुर्जी तयार आहे. झाली.